झटपट नाश्त्याचे प्रकार हे तर माहितीच आहे, फोडणीची पोळी न काय फोडणीचं भात. झटपट पुरणपोळी कशी करायची? हा ठीक आहे, करून बघता येईल. अरे देवा, या कीर्तीला झालंय काय? आज अलार्म व्हायच्या आधीच उठून आवरायला लागली. एक अडचण संपली की दुसरी हजर असते. अरे देवा, ही कोणाला भेटायला तर नाही ना चालली? मला कसं कळणार आता? हा, मुलीचं प्रेम प्रकरण चालू आहे का कसं कळणार? आणि आई म्हणून मी काय करावं? मुलांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा, त्यांच्याशी बोला, त्यांना विश्वासात घ्या. काय विश्वासात घ्या? धड बोलले तर विश्वासात घ्यायचं ना. अरे देवा, हिच्याशी बोललं तर नाही नाही, ही काही मला नीट सांगणार नाही. काय करू? दोघांनी कशाला जबाबदारी घेतली आणि ती पार पण नाही धड पाडली. आता त्यांनी विचारतं, मी काय सांगू त्याला? काय तुम्ही दोघं? बस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुला उत्तम आरोग्य लाभू दे. धन्यवाद. असाच आनंदी हसरा राहा आणि दरवर्षी असा तरुण तरुण होत जा. म्हणालीस मी झालं. नमस्कार. आयुष्य. अरे बापरे, खूप मोठा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. थँक्यू बेटा. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू बाळा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाबा. थँक्यू प्राध्यापक. काका. अरे ज्योती, तू पण आलेस? हो मग, ताईने मला सांगितलं ना तुमचा वाढदिवस आहे म्हणून आले तुम्हाला विश करायला. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. बरं वाटलं तू आलीस ते. पाया पडते. आयुष्य मला. तुम्ही सगळे एवढ्या सकाळी माझ्यासाठी एकत्र आलात, खरंच खूप बरं वाटलं. चला आता दरवर्षीप्रमाणे आपण सगळे गीतांजलीला भेटूया. या. कुठलं उघडलं? कुठे नेताय तुम्ही मला? या 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 सावकाश. डाव्या साईडला वळायचं आपल्याला. मला कसं कळणार ते? बाबा बाबा, काय झालं? तुम्हाला सरप्राईज आवडलं नाही का? हीच रूम मिळाली तुला हे सगळं करण्यासाठी? बाबा हो, मला माहिती आहे तुम्ही बाकी सगळ्या रूम्समध्ये सहज जाता, पण या रूममध्ये कधीच येत नाही. म्हणून मी ही रूम निवडली, जेणेकरून तुम्हाला आणि घरातल्या बाकी सगळ्यांना मला सरप्राईज देता येईल. बाबा,
तुम्ही इथे येत नसल्यामुळे मला तुम्हाला आणि बाकी कोणालाही न कळू देता इथे तयारी करता आली. बाबा ऐका ना, आता थोड्या वेळापूर्वी तुमचा मूड इतका चांगला होता. फक्त ही रूम बघून असा मूड खराब करू नका ना. म्हणजे ही रूम जरी दीपची असली ना तरी ही सगळी तयारी मी केली आहे. आणि बाबा थोड्या क्षणापूर्वी सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता, इतका उत्साह होता. तुम्हीच मला म्हणायचात ना की घरातल्या माणसांचं मन जप, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येईल ह्याची जबाबदारी माझी आहे. तोच प्रयत्न मी आता करते आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. तुम्ही सपोर्ट कराल ना मला? बघ सुलू, तुला वाटायचं ना ही मुलगी घरात आल्यापासून काहीतरी बिनसत आहे. अगं पण बघ किती मनापासून प्रयत्न करते ती आपल्याला सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा. मागे त्या मुलांनी हिला साडी दिली तेव्हा सुद्धा अजिबात गरज नसताना फक्त त्याचा मान ठेवायचा म्हणून तिने ती घेतली. नुसती घेतली नाही, नेसली सुद्धा. आणि आज आपल्याला कोणालाही पत्ता न लागू देता इतकी सुंदर तयारी केली आहे तिने इथे. ऐक नाही, गुणाची सून. सगळी मेहनत त्या दीपची आणि कौतुक होतंय माझं. वा प्रीती वा.